नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या पुराण्या पॅन्टचा रिव्ह्यू। आता ही शाळेची पॅन्ट आहे माझ्या मुलाची। तुमच्याकडे जीन्स पॅन्ट असेल किंवा दुसरी कोणती मिस्टरांची वगैरे पॅन्ट असेल, साधी कोणती पण पॅन्ट असेल ना, तिचा तुम्ही आजच्या आयडियासाठी वापर करू शकता। तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त आपण एकाच याच्यातून आयताकृती पीसपासून एक युनिक आयडिया बघणार आहोत। तर तुम्हाला नक्कीच आजचा पण व्हिडिओ आहे तो युजफुल ठरणार आहे, आवडणार आहे। आणि पॅन्ट पीसचा कपडा तुम्हाला माहितीच आहे, खूप जाड असतो, दणकट असतो, त्यामुळे आपली बॅग पण अगदी टिकाऊ तयार होणार आहे। तर चला जास्त वेळ नका लावता, लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईटचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तरी माझ्या मुलाची जुनी पॅन्ट आहे आणि त्याला ती आता येत नाही, छोटी पडते, आणि त्यामुळेच मी हिचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर अगोदर आपण सर्वात अगोदर दोन्ही पॅन्ट पीसचे जे पाय आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला जो अखंड कपडा आहे तो आयताकृती मिळणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी पॅन्ट आहे ती कट करून घेतलेली आहे बघा। आणि ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तो दिसत आहे। इकडनं जो बॉटमचा जो जाड भाग असतो ना तो पण मी कट करून घेतला, आणि हे दोन्ही जे पॅन्टचे पाय आहेत ते आपण सेपरेट करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। आता दुसऱ्या पॅन्टचा थोडासा जाड पार्ट होता ना तो बॉटमचा कट करून घेतला मी, तो राहिला होता कट करायचा। आता बघा इथून आपण हा कपडा आहे तो कट करून घेतला आहे आणि ते स्ट्रेट असा कट करून घेतला आहे। तर अशा पद्धतीने आपण एका पॅन्टपासून अशा पद्धतीचा एक कपडा कट केला। आता दुसऱ्याचं पण मेजरमेंट सेम तसंच घ्यायचं उंचीचं, आणि या पद्धतीने इकडनं पण स्ट्रेट कटिंग करून घ्यायची आहे। ठीक आहे, आता या पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि थोडंफार तुम्हाला वाटतं असेल हे पॉकेटचा कपडा राहिला आहे तर तो कट करून घ्यायचा, आणि इकडनं या पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे बघा। ठीक आहे, या पद्धतीने। तर चला मी स्टिच करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणी आपण यावरती टीप मारून घेतलेली आहे बघा, आतल्या साईडने पण दाखवते। ठीक आहे, आता हे जेव्हा तिकडा पार्ट आहे तो कट करू। आता इकडनं आहे ना स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहेत, म्हणजे जो असा मागे पुढे पार्ट आहे ना तो आपला कट होईल। ठीक आहे, तर जशी मार्किंग केली तशीच मी कटिंग करून घेतली, तरी पण मला थोडंसं तिरकाच वाटत होता, तर मी त्याची नंतर कटिंग करणारच आहे। आता अगोदर आपल्याला जेवढी उंची पाहिजे आहे ना बॅगची तेवढी म्हणजे घ्यायची आहे कापडाची। तर मी इथे बघा मला जेवढी उंची पाहिजे ना तेवढी 27 इंचावरती मार्क केलेला आहे, आणि इथे आपण एक स्ट्रेट लाईन आहे ती ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि रुंदी आपल्याला 19 इंच लागणार आहे। तर जिथे 19 इंच येते तिथे एक मार्किंग केली, आणि इथे पण आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। जो उरलेला कपडा राहणार आहे ना त्याच्यापासून आपल्याला बेल्ट स्टिच करायचे आहेत। ठीक आहे, तर व्यवस्थित मार्किंग करून घ्या, कारण की आता आपला एकच आयताकृती पीस आहे, आणि उरलेल्या याच्यानंतर मी बेल्ट कसे कट करायचे ते पण दाखवते। आणि इथे पण हा व्यवस्थित स्ट्रेट कट करून घेऊ, आणि ह्या पॅन्टवरती ना मी इस्त्री पण फिरून घेते, कारण की ती चुरगळ्यासारखी दिसत आहे त्यामुळे। तर अशा पद्धतीने बघा आपला कपडा कट झालेला आहे 26x19। तर बघा 26.5 इंच याची लांबी आहे, आणि रुंदी आहे 19 इंच। ठीक आहे, तर यावरती मी इस्त्री पण फिरून घेतलेली आहे। आता त्यानंतर जिकडनं आपली 26.5 इंच लांबी आहे ना त्या लांबीनुसार आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। तर जिकडनं 26.5 इंच लांबी होती तिकडनं मी फोल्ड केला। आता बघा इकडनं ओपन साईड आहे आणि इकडनं बंद बाजू आहे, तर इकडनं आपल्याला 2x2 इंचचं म्हणजे चारही कॉर्नर आपल्याला 2x2 इंचचेच कट करून घ्यायचे। तर मी तुम्हाला इथे बघा एकावरती लिहून दाखवलं आहे, स्क्रीनवरती पण माप दिलेलं आहे, आणि जशी मार्किंग केली तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही बॅग शिवण्याची। ठीक आहे, तर चारही कॉर्नर आपण अशा पद्धतीने कट केल्याच्या नंतर ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे। ठीक आहे, आता इथे बघा ह्याच मापाचा मी एक अस्तरचा कपडा घेतलेला आहे या पद्धतीने। ते अस्तर आपण नंतर स्टिच करणार आहोत। तर आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा हा उरलेला कपडा आपण बेल्टसाठी वापरणार आहोत। तर बघा या पद्धतीने आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची, आणि लांबी मी इथे घेतलेली आहे 25 इंच बेल्टची, आणि रुंदी जेवढी आता एक कपडा माझ्याकडे पॅन्टचं जेवढं शिल्लक आहे तेवढीच घेतलेली आहे। ठीक आहे, म्हणजे पूर्ण पॅन्ट आपल्याला इथे एकाच बॅगसाठी लागलेली आहे, आणि कमरेचा पार्ट तर आपण वापरत नाही घेतलेला पॅन्टचा। असे बेल्ट आपण स्टिच करून घेऊया। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे दोनही बेल्ट आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने। याच्यामध्ये काय राईस बॅग वगैरे वापरलेली नाही मी, कारण की पॅन्टचा कपडाच खूप आपला जाड आहे त्यामुळे। ठीक आहे, आता हे बेल्ट लावायचे कसे ते सांगते। तर बघा जिकडनं आपली ही रुंदीची साईड राहिलेली, तर बघा 14.5 इंच ही रुंदीची साईड राहिलेली आहे ना त्याच साईडने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचे। तर याचं सेंटर काढू अगोदर।
तर रुंदीच्या साईडने आपल्याला हा पार्ट आहे तो असा फोल्ड करायचा आणि इथे एक सेंटरला मार्क करून घ्यायचा. आता सेंटरपासून आपल्याला 2.5 इंच इकडे आणि 2.5 इंच तिकडे अशी मार्किंग करायची आणि वरतून खाली पण 2.5 इंचावरतीच मार्क करायचं आहे बघा. आणि त्याच्यावरती आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी अर्धा इंच बेल्ट आपल्याला यावरती स्टिच करायचं आहे. मी तुम्हाला इथे मार्किंग पण करून दाखवलेली आहे आणि असाच आपण तो स्टिच करून घेऊ. तर मी इथे अगोदर टाचणी लावून घेते आणि मग तुम्हाला एक बेल्ट स्टिच पण करून दाखवते. दुसऱ्या साईडने पण अगोदर आपण मार्किंग करून घेऊ. सेंटरपासून 2.5 इंच आणि खाली पण 2.5 इंचावरती मार्क केलं आणि इथे पण आपल्याला हा बेल्ट अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. तर चला लगेचच हा बेल्ट स्टिच पण करून दाखवते. आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणींनो मी तुम्हाला रोजच नवीन नवीन आयडिया आहेत त्या बनवून दाखवत असते. तर तुम्हाला पण माझ्यासारखीच शिवणकामाची आवड असेल, युनिक क्रिएटिव्ह आयडिया बनवायला आवडत असतील, बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि डेली तुम्हाला दुपारी 1 वाजता नोटिफिकेशन येत जाईल. तर असा एक बेल्ट स्टिच केला. आता दुसरा पण बेल्ट आहे ना तो पण मी सेम याच पद्धतीने स्टिच करून घेते. ठीक आहे. तर बघा दुसरा पण बेल्ट आहे तो पण मी इथे स्टिच करून घेतलेला आहे. आता दोन्ही पण बेल्ट आपले स्टिच करून झाल्याच्या नंतर आता हा जो बेल्ट आहे ना तो आपण वरच्या साईडनेच स्टिच केलेला आहे, त्यामुळं त्याला काही फोल्ड वगैरे केलेलं नव्हतं. आता तो कवर करण्यासाठी आपल्याला इथे एक आहे ना साडीची लेस आहे ती लावून घ्यायची. त्या अगोदर तुम्ही असा बेल्ट चेक पण करून बघू शकता की परफेक्ट लागला आहे ना, बरोबर लागले ना दोन्ही पण बेल्ट. त्यानंतर मैत्रिणींनो या बेल्टला कवर करण्यासाठी मी इथे एक साडीची लेस घेतलेली माझ्याकडे होती अवेलेबल म्हणून आणि ती आपल्याला अशा पद्धतीने कवर करून घ्यायची. तुमच्याकडे पण कोणत्याही साडीची लेस असेल तर ती तुम्ही अशाच पद्धतीने दोन्ही साईडने स्टिच करून घेऊ शकता. आणि लेस लावल्यामुळे आपल्या बॅगचा लुक पण बदलून जातो एकदम, म्हणजे खूप छान लुक येतो बॅगला. आणि जो बेल्ट आहे ना तो पण आपला कवर होतो, त्याची पण शिलाई आपली वरतून दिसत नाही. तुमच्याकडे अजून थोडी रुंदीला जास्त मोठी लेस असेल ना ती पण तुम्ही इथे लावून घेतली ना तरी पण चालेल. माझ्याकडे जी होती ती मी इथे तुम्हाला स्टिच करून दाखवली. आता दुसऱ्या पण साईडने आपण सेम हीच अशीच लेस आहे ती स्टिच करून घेऊ. तर दुसऱ्या साईडने पण मैत्रिणींनो मी जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडनं झीप अटॅच करून घ्यायची. तर झीप बघा मी अजून रनर नाही वावलं तिच्यामध्ये, अशा पद्धतीने थोडीशी वाढव घेतलेली रनर वावायची त्यामुळे. आणि या पद्धतीने आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची. आणि जो अस्तरचा कपडा आहे ना तो पण आपल्याला ह्याच्या सोबतच स्टिच करून घ्यायचा आहे. झिपच्या रॉंग साईडने आपला अस्तरचा कपडा येतो बरोबर अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे झिप पण फिनिशिंगमध्ये स्टिच होती आणि सोबतच आपलं अस्तर पण स्टिच होतं. आणि याच्यामध्ये आपण राईस बॅग पण वापरलेली नाही, फक्त अस्तर आणि पॅन्ट पीसपासूनच बनवत आहोत. ठीक आहे. आता या पद्धतीने स्टिच झाली. आता याच्यावरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची. दाबटीप देताना बेल्ट बाजूला करायचे खालच्या साईडने, नाही तर ते पण स्टिच होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आता झिपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आणि इकडच्या साईडने अशा पद्धतीने तो स्टिच करायचा आहे. बेल्ट मागे लोटायचे आणि या पद्धतीने आपल्याला ही झिप आहे दुसरा पार्ट तो स्टिच करायचा आहे. आणि ते अस्तरचा जो कपडा आहे ना तो आपल्याला खालच्या साईडने वरती काढून घ्यायचा आहे बघा. आणि तो इकडनं अशा पद्धतीने झिपच्या रॉंग साईडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे, जसं आपण अगोदरचा इकडच्या साईडचा शिवला ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. तुम्ही हवं तर इकडनं अगोदर टाचणी लावून घ्या, कारण की तुम्हाला खूप म्हणजे असं किचकट वाटेल ना अस्तर आणि झिपसोबतच स्टिच करायला, त्यामुळे अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग ही स्टिचिंग आहे ती करून घ्या, म्हणजे सोपं जाईल. तर बघा या पद्धतीने आपण इकडनं पण अस्तर आणि झिपसोबतच स्टिच केली. आता ही अशा पद्धतीने टर्न करायचं, म्हणजे अस्तर आतल्या साईडला जाईल आणि या झिपवरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे, म्हणजे झिप पण आपली फिनिशिंगमध्ये स्टिच झाली आणि अस्तर पण आपलं सोबतच स्टिच झालेलं आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने अस्तर स्टिच झालं. आता त्यानंतर आपल्याला या कडेकडेने अशा पद्धतीने अस्तर आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. जसा आकार आहे बॅगचा ना तसंच आपल्याला अस्तर पण स्टिच करून घ्यायचं आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत असते मैत्रिणींना मी तुम्हाला. कटिंग स्टिचिंग प्लस शिलाई पण मशीनवरती करून दाखवते, म्हणजे तुम्हाला बॅग शिवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर या पद्धतीने आपले अस्तर आहे ते स्टिच करून झाल्याच्या नंतर जो आपण बॅगचा आकार कट केला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला अस्तर पण कट करून घ्यायचं आहे. आतल्या साईडने पण दाखवलं मी तुम्हाला. तर या पद्धतीने एक्स्ट्राचा जेवढा अस्तरचा कपडा होता ना तो पण आपण इथे कट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे ना मी झिप 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण आपल्याला 5 नंबरचंच लागणार आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. तर अगोदर आपण याच्यामध्ये रनर वाहून घेऊ आणि रनर वाहताना बेल्ट समोरासमोर अगोदर म्हणजे ठेवून घ्यायचे आणि मग हे रनर आहे ते वाहून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले हे रनर आहे ते वाहून झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घ्यायची आहे आणि या दोन्ही कडा आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायच्या आहेत बघा.
आणि मग जे चारी कॉर्नर आहेत ना ते स्टिच करून घ्यायचे. आणि बघा फक्त एकाच आयताकृती कापडापासून किती सुंदर आणि अगदी झटपट अशी आपली अगदी दणकट मजबूत आणि टिकाऊ बॅग बनवून तयार झाली. तुम्ही अशा बॅगी ना स्वतःसाठी तर नक्की वापरू शकता आणि तुमच्या आजूबाजूला पण अशा पद्धतीच्या तुम्ही बॅगी बनवून विक्री करू शकता. भले त्यांचा कपडा असेल तर फक्त तुमची शिलाई घ्यायची, पण 2 पैसे आपल्याला मिळत आहेत ना, त्यामुळे खाली बसण्यापेक्षा काहीतरी करत राहायचं म्हणजे आपल्याला पैसे यायला जागा होते आणि ते आपल्या उपयोगाला नक्कीच म्हणजे आपल्या गरजेच्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात. चांगल्या मार्गाने आपण हे कमवतो आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच कष्ट करायला मागे पुढे बघू नका. आणि जसं तुम्हाला शक्य होत असेल, मी म्हणत नाही की जास्त करा, पण जेवढं तुमच्याच्याने होतं आहे किंवा तुमचं शरीर साथ देतं आहे तितके तुम्ही कष्ट नक्कीच करू शकता. तर 4ही कॉर्नर आहेत ना ते मी अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेले आहेत बघा. आणि यावरती डबल टिप पण देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, ही मेन झिप ओपन करून घेऊ आणि आपण ही बॅग राईट साईडला टर्न करून घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील, व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि ज्यांना आवडतं आहे तुमच्या ओळखीमध्ये त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला काही कपडे ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रॉपर या बॅगीचा आकार जो आहे ना तो कळेल. कारण की हे आपण फक्त पॅन्ट पीस आणि अस्तरपासूनच बनवलेलं आहे, त्यामुळं राईस बॅग वापरली असती तर थोडासा कडकपणा येतो, पण अशी पण ही बॅग खूप टिकाऊ आणि मजबूतच तयार झाली. आता तुम्हाला प्रॉपर कळेल हिचा आकार जेव्हा आता पूर्ण मी हे कपडे ठेवून घेतलेत ना, तेव्हा म्हणजे समजेल तुम्हाला की कशा पद्धतीने रेडी झाली. आणि ही शोल्डरला पण कॅरी करता येईल, एवढे मोठे याचे बेल्ट आहेत. तर मी चला तुम्हाला शोल्डरला पण कॅरी करून दाखवते. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झाली. आणि ही बेल्ट मी अशी दिलेली आहेत की तुम्ही शोल्डरला पण अगदी इझिली कॅरी करू शकता. आणि पॅन्ट पीसचा कपडा वापरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे खूप दणकट मजबूत आणि टिकाऊ अशी आपली बॅग डिझाईन आहे ती बनवून तयार झालेली. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. आता हिचं शिवून तयार माप पण कितीची रेडी राहिली ना ते एकदा मोजून दाखवते. तर बघा 13.5 इंच हिची लांबी आहे आणि उंची आहे 9 इंच. 9 बाय 13.5 इंच आणि बॉटम आणि साईड सांगते. तर बघा टॉपची रुंदी आहे 5 इंच आणि साईड पण मग 5 इंचाचीच आहे आणि बॉटम पण आपला 5 इंचाचा असणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने 5 इंचाचा बॉटम आहे.